नमस्कार. कच्चा कांदा खाण्याचे फायदे. मित्रांनो, जेवताना कच्चा कांदा चवीसोबतच आरोग्यासाठी एक नॅचरल औषध आहे. फक्त उन्हाळ्यातील उन्हापासून वाचवण्यासाठीच नाही तर हृदय, शुगर आणि अगदी तुमच्या हाडांच्या मजबुतीसाठीही कांदा औषधासारखं काम करतो. टिप्स नंबर 1. वाढत्या वयात हाडे ठिसूळ होतात. कांदा खाल्ल्याने हाडांची घनता म्हणजे बोन डेन्सिटी वाढते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. टिप्स नंबर 2. उन्हामुळे डोकं जड वाटत असेल किंवा सतत दुखत असेल तर कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातून थंड राहतं. आणि डोकेदुखीमध्ये वाटत असेल किंवा सतत दुखत असेल तर कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातून थंड राहतं आणि डोकेदुखीमध्ये लगेच आराम मिळतो. टिप्स नंबर 3. कच्च्या कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि संसर्गापासून संरक्षण मिळते. टिप्स नंबर 4. कांद्यातील सल्फरयुक्त घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींना फायदा होऊ शकतो. टिप्स नंबर 5. कच्चा कांदा खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. तो खराब कोलेस्ट्रॉल LDL कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल HDL वाढवण्यास मदत करतो. टिप्स नंबर 6. कांद्यातील फायबर पचनक्रिया सुधारते. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. टिप्स नंबर 7. नियमित कांदा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. टिप्स नंबर 8. कांद्यामध्ये असलेले अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. टिप्स नंबर 9. कच्चा कांदा खाल्ल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा अधिक निरोगी आणि चमकदार दिसू शकते. टिप्स नंबर 10. कांद्यातील पोषक तत्वे केसांच्या मुळांना बळकटी देतात आणि केस गळणे कमी करण्यास मदत करतात. टिप्स नंबर 11. कच्चा कांदा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो आणि यकृताच्या कार्याला सहाय्य करतो. टिप्स नंबर 12. कांद्यातील अँटीऑक्सिडंट्स पेशींचे नुकसान कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावू शकते. टिप्स नंबर 13. नियमित कांदा खाल्ल्याने रक्तविसरण सुधारते आणि शरीरातील अवयवांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. टिप्स नंबर 14. कांद्यामध्ये असलेले प्रीबायोटिक्स आतड्यातील चांगल्या जीवाणूंची वाढ करतात, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. टिप्स नंबर 15. कच्चा कांदा खाल्ल्याने भूक सुधारण्यास मदत होते आणि अन्नाचे पचन अधिक चांगल्या प्रकारे होते. टिप्स नंबर 16. कांद्यातील काही घटक शरीरातील हानिकारक जंतू विरुद्ध लढण्यास मदत करतात. टिप्स नंबर 17. उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने उष्माघाताचा धोका काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते. टिप्स नंबर 18. कांद्यातील क्वेरेसेटिन नावाचे ऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करते. टिप्स नंबर 19. नियमित कांदा खाल्ल्याने रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. टिप्स नंबर 20. कांद्यातील फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले वाटते,
त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते. टिप्स नंबर 21. कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. टिप्स नंबर 22. कांद्यातील विटॅमिन्स आणि खनिजे त्वचेचे पोषण करतात आणि त्वचा निरोगी ठेवतात. टिप्स नंबर 23. कांद्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म काही संसर्गापासून संरक्षण देण्यास मदत करतात. टिप्स नंबर 24. नियमित कांदा खाल्ल्याने शरीरातील मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव कमी होऊ शकतो. टिप्स नंबर 25. कांदा खाल्ल्याने रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळू शकते. टिप्स नंबर 26. कच्चा कांदा शरीरातील चयापचय प्रक्रिया मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करू शकतो. टिप्स नंबर 17. पोषक तत्वे मज्जासंस्थेच्या कार्यासाठी उपयुक्त ठरतात. टिप्स नंबर 28. नियमित कांदा खाल्ल्याने शरीरातील काही आवश्यक खनिजांची पूर्तता होण्यास मदत होते. टिप्स नंबर 29. कांदा खाल्ल्याने थकवा कमी वाटण्यास आणि ताजेतवाने वाटण्यास मदत मिळू शकते. टिप्स नंबर 30. कच्चा कांदा हा पोषण मूल्यांनी समृद्ध अन्न पदार्थ असून संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचे सेवन केल्यास एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ